50% साहित्य असं आहे जे साहित्य देशनिर्मितीसाठी उपयोगाचं आहे. देशाने राज्य कसं कल्याणकारी राज्य कसं करायचं आहे, देश सरकार आणि प्रजा याच्यामध्ये संबंध कसे असले पाहिजे, कल्याणकारी धोरण कसे असले पाहिजे इत्यादी अनेक विषयावर बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे संशोधन आहे त्या संशोधनावर अवलंबून आजची हे प्रोव्हिन्शियल सिस्टीम आहे, म्हणजे पब्लिक फायनान्सिंग सिस्टीम आहे. जरी प्रांत महसूल गोळा करीत असला तरी सुद्धा त्याचे अधिकार, प्रांताचे अधिकार कसे मर्यादित होते की आजची काय स्थिती आहे, त्यात काही फरक पडलेला आहे का? तर थोडा बहुत जरी फरक पडला असला तरी बहुसंख्याक दर्ट्या म्हणजे मेजॉरिटीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की प्रचंड असा काही फरक दिसत नाही. म्हणजे ब्रिटिश नीती शासन करण्याची जी होती ती आज जे शासन करते लोक आहेत त्यांच्यामध्ये काही बदल झालेला दिसत नाही आपल्याला. डेमोक्रेसी प्लस सोशलिझम लेस डिक्टेटरशिप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सोशल डेमोक्रेसी किंवा स्टेट सोशलिझम किंवा कॉन्स्टिट्यूशन सोशलिझम काहीही म्हणा, मी रिपीट करतो, डेमोक्रेसी प्लस सोशलिझम लेस डिक्टेटरशिप डॉक्टर आंबेडकरांची फिलॉसॉफी आहे ही, आणि ही जगाला वाचवू शकते. डेमोक्रेसी वाचवू शकत नाही आणि सोशलिझमही वाचवू शकत नाही. दोन्ही व्यवस्थांना सामान्य माणसांना फेल केलेलं आहे. 20 नोव्हेंबर 1930 गोलमेज परिषद, डॉक्टर आंबेडकरांचं पहिलं भाषण. ते म्हणतात, पददलितांना सांगितलं जातं की त्यांचा प्रश्न हा सामाजिक प्रश्न आहे. मी या मताशी सहमत नाही. आमचा प्रश्न हा राजकीय प्रश्न आहे आणि जोपर्यंत पददलितांना सत्तेत भागीदारी मिळणार नाही तोपर्यंत पददलितांची समस्या सुटणार नाही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्यांचं जेव्हा आपण अनालिसिस करतो तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशामध्ये अनडेमोक्रेटिक सिस्टीम अस्तित्वात होती आणि बाबासाहेब आंबेडकर हे या अनडेमोक्रेटिक सिस्टीमला संपुष्टात आणणारे एक महामानव आहेत, हे मी या ठिकाणी प्रतिपादित करतो. की बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये स्पष्टपणे सांगितलं हे राष्ट्र नाहीये. अनेक लोकांचा असा गैरसमज झालेला होता की भारत एक राष्ट्र आहे आणि बाबासाहेब आंबेडकर सांगतात की भारत हे राष्ट्र नाही, भारत हे विविध जातीमध्ये विभाजित झालेला लोकांचा देश आहे. जवाहरलाल नेहरूंनी स्वतःला एकाकी पाडून घेतलं आणि आपल्याला कोणी मित्र राहिला नाही. एवढंच नाही तर संयुक्त राष्ट्रामध्ये म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला अनुमोदन देणारे देखील कोणी उरले नाही. की बाबासाहेब असं म्हटले की टुडे म्हणजे आज 17 डिसेंबर 1946ला वी आर ए ग्रुप ऑफ वॉरिंग कॅम्प्स. एकमेकांच्या विरोधात लढणाऱ्या जशा युद्धाच्या छावण्या असतात तशा आपण आहोत. आणि मग त्यांनी असा आशावाद व्यक्त केला की एक दिवस असा येईल की या सगळ्या युद्धाच्या छावण्या मोडून पडतील आणि भारत एक राष्ट्र म्हणून तयार होईल. जगातला तो अमेरिकेचा असो, रशियाचा असो की भारताचा असो, त्या मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये जी उलाढाल होत असते त्याचं दैनंदिन जीवनामध्ये त्याला त्याचं कल्याण करायचं जर असेल तर मी प्रामुख्याने आज तुम्हाला म्हणू शकेल की बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान आणि त्यांनी निर्माण केलेले साहित्य आमच्या मानवी जीवनाच्या कल्याणामध्ये तेवढंच आम्हाला हातभार लावणारं आहे आणि तेवढंच महत्त्वाचं आहे.
भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. धन्यवाद. 2025 पर्यंत एकूण असे 25 साहित्य संमेलन वेगवेगळ्या विषयावर झालेली आहेत. त्यामध्ये आंबेडकरी दलित साहित्य संमेलन, आंबेडकरी युवा साहित्य संमेलन, आंबेडकरी बौद्ध धर्म साहित्य संमेलन अशा अनेक विषयावर संमेलने आतापर्यंत झालेली आहेत. आपण नवीन घेतो असं काही नाही, परंतु आज बाबासाहेबांच्या लेखणीचा आणि सामुग्रीचा आपण विचार केला साहित्याचा, तर बाबासाहेबांचं साहित्य असं अथांग साहित्य आहे आणि ते अफाट साहित्य अजूनपर्यंत पब्लिक डिस्कोर्समध्ये अजून आलेलं नाही आहे. बाबासाहेबांच्या साहित्याचा जवळपास 50% साहित्य असं आहे जे साहित्य देशनिर्मितीसाठी उपयोगाचं आहे. देशाने राज्य कसं कल्याणकारी राज्य कसं करायचं आहे, देश सरकार आणि प्रजा याच्यामध्ये संबंध कसे असले पाहिजे, कल्याणकारी धोरण कसे असले पाहिजे इत्यादी अनेक विषयावर बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. रुरल अँड ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट्स आहे, आर्थिक तत्त्वज्ञान आहे, प्रॉब्लेम ऑफ द रुपीज आहे, जगाच्या पातळीवर भारताचा रुपया कसा स्ट्रॉंग झाला पाहिजे तो त्याबद्दल बाबासाहेबांनी केलेलं लिखाण आहे. असे अनेक साहित्य आहे, त्या साहित्यावर पब्लिक डिस्कोर्स झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. इंडिव्हिज्युअल रिसर्च स्कॉलरनी, प्राध्यापक लोकांनी याच्यावर काही ठिकाणी पेपर लिहिलेले आहेत, पण ते पेपर पण त्यांच्या कॉलेजच्या आणि अकॅडमिक पर्यंत मर्यादित राहिलेले आहेत. तर असे जे साहित्य आहे, जे साहित्य सशक्त भारत हा जगाच्या पातळीवर सशक्त झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे, विकसित झाला पाहिजे असा बाबासाहेबांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू आहे. ज्याप्रमाणे तथागत गौतम बुद्धांच्या साहित्याचा किंवा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे, तो विषय आहे की मानवाचे जे दुःख आहे, दुःख कसे दूर होतील, दुःखातून मुक्त झाला पाहिजे. आणि ते दुःखातून मुक्त करण्यासाठी मग सुत्त पिटक आहे, विनय पिटक आहे, अभिधर्म पिटक आहे आणि असे निरनिराळे साहित्य त्याच्या आजूबाजू आहेत. आणि या सगळ्या साहित्याच्या मधून माणूस हा दुःखमुक्त कसा होईल हे तत्त्वज्ञान आहे. मग डॉक्टर बाबासाहेबांचं जे तत्त्वज्ञान आहे ते बाबासाहेबांचं तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू काय आहे? केंद्रबिंदू म्हणजे एक अनुसूचित जाती जनजाती, एक समाज, एक बौद्ध धर्म असा वर्ग आहे का? तर बाबासाहेबांच्या समग्र साहित्याचा विचार केला तर त्या साहित्यामध्ये केंद्रामध्ये हा भारत देश सशक्त आणि समृद्ध कसा होईल, विकसित कसा होईल, सम्राट अशोकाच्या काळात असलेला अखंड भारत स्वर्णकाळ हा भारतामध्ये पुन्हा कसा प्रस्थापित होईल, आणि यासाठी लिहिलेलं अनेक साहित्य बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. आणि त्या साहित्यासाठी चर्चा आपण झाली पाहिजे. आपण आता बाबासाहेबांच्या साहित्याला सशक्त भारत आणि समृद्ध भारत निर्मितीसाठी लिहिलेलं साहित्य लोकांपुढे मांडलं पाहिजे. जे आपले स्कॉलर आहेत त्यांनी त्याचं अध्ययन करायला पाहिजे, त्यांचं कन्क्लुजन या भागामध्ये कसं येईल याचा हा मुख्य उद्देश आहे. आणि त्याकरिता आपण या आजच्या कार्यक्रमामध्ये जे प्रमुख पाहुणे वक्ते बोलवलेले आहेत, 4च विषय आपण यामध्ये ठेवलेले आहे. एका दिवसाच्या संमेलनामध्ये बाबासाहेबांचं साहित्य आपण चर्चेला आणू शकत नाही, म्हणून ते टप्प्याटप्प्याने आणण्याची गरज असते. आणि येणारं साहित्य जे टप्प्याटप्प्याने येणार आहे त्यामधून आम्ही आता निवडलेले जे आहेत, भारतातील प्रांतीय वित्त व्यवस्थेतील उत्क्रांती, इव्होल्युशन ऑफ द प्रोव्हिन्शियल फायनान्स, हे बाबासाहेबांनी जे साहित्य लिहिलेलं आहे. आर्थिक साहित्य लिहित असताना आमचे जे स्कॉलर आहेत, PhD होल्डर आहेत, हे जवळजवळ 5 किंवा 6 वर्षाचा मागचा इतिहास बघतात, पण बाबासाहेबांनी जवळजवळ 80 वर्षाचा इतिहास बघितला जगातला. त्या जगामध्ये आर्थिक घडामोडी कशा चाललेल्या आहेत, जगामध्ये आर्थिक विकास कसा होत आहे, आणि याचा अभ्यास करून बाबासाहेबांनी हे आर्थिक तत्त्वज्ञान आपल्या लोकांसमोर आणलेलं आहे. तर हे समग्र तत्त्वज्ञान हे 80-85 वर्षाचं तत्त्वज्ञान काय आहे
तेही आपल्याला एका दिवसात समजू शकत नाही है ना. म्हणून आपण त्यामधला एकच विषय घेतलेला आहे, भारतातील प्रांतीय वित्त व्यवस्थेतील उत्क्रांती, आणि त्यामध्ये डॉक्टर KS इंगोले साहेब हे आपल्याला भाष्य करणार आहेत. आणि त्यानंतर आमचा दुसरा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सांसदीय प्रजासत्ताक भारत आणि भारतीय संविधानातील नीतिमूल्य. पा पालिती रखती ती सा पालिती, जिने बुद्ध वचनाचे पालन केले अशी ती पाली. चला तर सुरुवात करूया अशा या पाली भाषेत आपल्या विश्ववंदनीय भारतरत्न राष्ट्रनिर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्तुतिस्तुमनाने आपण पाली भाषेत वंदना करूया. तर मी विनंती करते आमचा धम्मोपशिका संघ आणि ONGCच्या महिला यांना विनंती करते स्टेजवर यायची. सना संपन्नं धम्मार्थ सच्च वेदिनं शीलदर्शन संपन्नं धम्मार्थ सच्च वेदिनं सदा जागरमानानं अहोरतानसिकिनं सदा जागरमानानं अहोरतानसिकिनं न च न च भविष्यति न च एतरहि विजति न च न च भविष्यति न च एतरहि विजति जागवन्तं पुरीशं बहुसुतो भीमरावं साधु साधु साधु. जय भीम, जय संविधान. प्राचार्य यशोधरा वराडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचं वेलकम करायचं आहे. तागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन. आज आपल्या महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय डॉक्टर आंबेडकरी साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे आणि ॲडव्होकेट रुपते सर यांच्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन इथे करण्यात आले आणि यामध्ये मलाही सहभागी होण्यात आले, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. तर या संमेलनामध्ये विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आपल्या सर्व श्रोत्यांचे हार्दिक स्वागत आहे. आपण सर्वांनी या मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती आणि पुढील कार्यक्रमास मंगल कामना. धन्यवाद. नामवंत विचारवंत या मंचावर उपस्थित आहेत. मी डॉक्टर KS इंगोले साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करावी. माझा विषय आहे इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. हा जो सब्जेक्ट आहे हा PhDचा थेसिस आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1916 मध्ये कोलंबिया विद्यापीठामधून पब्लिक फायनान्स, इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा त्यांचा ग्रंथ होता. त्याचे गाईड होते प्रोफेसर सेलिगमन. हे फायनान्समध्ये हे फार तज्ज्ञ प्रोफेसर होते त्या काळामध्ये आणि त्यांच्याकडे त्यांनी हे काम केले आहे. 1912 मध्ये बाबासाहेब एल्फिस्टन कॉलेजमधून BA पास केलं आणि मग त्यांना पुढच्या शिक्षणासाठी एक सयाजीराव गायकवाड
यांनी एकदा असं डिक्लेअर केलं होतं की जर मागास वर्गामधील एखादा होतकरू विद्यार्थी अधिक शिकू इच्छित असेल तर या विद्यार्थ्याला मी फायनान्स करण्यासाठी तयार आहे असं मला सांगा. मग तो धागा पकडून बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 10वी पास झाले होते तिथे या पोयबा चाळी परेलला त्यांचा सत्कार झाला होता आणि त्यांना केलुस्कर गुरुजी भेटले होते त्यावेळेसचे. ते चर्नी रोडला त्या गार्डनमध्ये जाऊन अभ्यास करायचे. ते गुरुजी पण तिथे जायचे. तेव्हापासून त्यांची चांगली मैत्री झाली होती आणि होतकरू विद्यार्थी आहे म्हणून त्यांना त्यांच्या सत्काराच्या काळामध्ये एक बुद्धाचं चरित्र पण त्यांना दिलं होतं वाचायला. असा त्यांचा ग्रोथ होत गेला आणि मग ते तिथून स्कॉलरशिप घेऊन सयाजीराव गायकवाडांची हे 6 टर्मसाठी होते, म्हणजे 3 वर्षासाठी स्कॉलरशिप होती आणि त्या स्कॉलरशिपवर ते US मध्ये गेले आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी आपलं नाव नोंदलं आणि त्यांच्या कामाला सुरुवात केली. हा जो सब्जेक्ट आहे ह्याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये भारतामध्ये जे पूर्वीचं राज्य होतं 1833 मध्ये ब्रिटिश कायदा आला होता. त्याच्या अगोदर हे लहान लहान प्रांतामधले राजे होते, सरदार होते, तिथले लोक निजाम होते. तर ते कर गोळा करून त्यांचा कारभार करायचे आणि जो टॅक्स असायचा हा बऱ्याचदा वस्तूमध्ये असायचा. ज्याने जे पिकवलं धान्य आहे ते धान्य ते त्यांना टॅक्स म्हणून द्यायचे. पैशाचा वापर खूप कमी होता आणि त्या काळामध्ये हा कर ते गोळा करत होते आणि त्यांच्या पुरतच ते खर्च करत होते. त्यामुळे त्यांचा हिशोब लागत नव्हता. असे वेगवेगळ्या प्रांत होते. मग या प्रांतामध्ये या वित्ताची उत्क्रांती ब्रिटिश भारतामध्ये कशी कशी टप्प्याटप्प्याने होत गेलेली आहे. ब्रिटिश सरकारने एकदा सगळा कर जो होता तो ब्रिटिश सरकारचा झाला होता 1833च्या कायद्याने आणि मग त्या करातून गोळा झालेल्या करामधून ब्रिटिश सरकार एक वेगवेगळ्या प्रांतांना पैसे खर्च करण्यासाठी द्यायचे आणि त्या खर्चामधून तुम्ही तुमचा हे कारभार केला पाहिजे, जास्त मागायचे नाही, अशी त्यांची ते पद्धत होती. पण ते हळूहळू पैसे कमी पडायला लागले. तर त्याच्यातले काही मुद्दे मी तुम्हाला याच्यातून सांगतो. हे जे इव्होल्युशन झालेलं आहे हे आहे 4 टप्प्यामध्ये 4 भाग पडलेले आहेत. सुरुवातीलाचा जो भाग होता त्यामध्ये केंद्र सरकार म्हणजे इम्पेरियल गव्हर्नमेंट, केंद्र सरकार हे राज्यांना थोडा थोडा पैसा द्यायचा आणि त्याच्यामधून त्यांनी त्यांचं काम करायचं. तो पैसा त्यांना पुरेसा होत नव्हता, कमी पडायचा. मग त्यांनी काय केलं, इम्पेरियल गव्हर्नमेंट 1833 पासून सुरू होतं, म्हणजे इम्पेरियल गव्हर्नमेंट म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंट आणि त्यांच्याच अंडरमध्ये हा सगळा कारभार चालायचा. तर त्या लोकांनी त्याचे 2 उद्देश होते 1833च्या कायद्याचे. एक पहिला उद्देश होता की वेगवेगळी जे टॅक्स पद्धती होती, वेगवेगळे प्रोव्हिन्सेस जे आपला कर वेगवेगळा गोळा करायचे ती त्यांनी बंद केली. त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट हे स्ट्रॉंग झालं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांनी स्ट्रॉंग घेतली आणि अनेक ब्रिटिश लोक त्या गव्हर्नमेंटच्या त्यांचं असल्यामुळे इथे येऊन राहायचे आणि त्यांच्याकडून काही काही गव्हर्नमेंटला न आवडणाऱ्या ॲक्टिव्हिटीज व्हायच्या, म्हणून त्यांच्यावर त्यांनी बंदी आणली होती. दिस provincial system replaced the multiplicity of the tax collection and expenditures of the government. त्याचा पहिला उद्देश होता. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट हे क्रिएट करणं, म्हणजे केंद्र सरकार म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटचं असं मत होतं की हा सगळा पैसा या देशातला जे आहे तो पहिल्यांदा आमच्याकडे आला पाहिजे आणि मग याच्यातून आम्ही तुम्हाला खर्च करण्यासाठी पैसे देऊ, जेवढे जेवढे तुम्हाला लागतात त्यासाठी आम्ही तुम्हाला पैसे देऊ, अशा पद्धतीने याची सुरुवात झाली होती. तर यामध्ये काय व्हायचं,
की योग्य वेळी पैसा नाही मिळायचा आणि त्याच्यामुळं जे सोशल सेक्टर होतं त्याच्यावर फारसा खर्च होत नव्हता. म्हणजे जे बजेट सिस्टीम होती त्यांची ही त्यावेळेस जशी आजची आहे ना त्याच्यामध्ये काही फारसा फरक नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे संशोधन आहे त्या संशोधनावर अवलंबून आजची हे प्रोव्हिन्शियल सिस्टीम आहे, म्हणजे पब्लिक फायनान्सिंग सिस्टीम आहे. डॉक्टर साहेब, आपण दिलेल्या वेळेनुसार आपण आपलं जे भाषण आहे ते फार कमी वेळामध्ये आणि आमच्या ठरलेल्या वेळेनुसार केलं, त्याबद्दल तुमचे पुनश्च धन्यवाद. मी यानंतर डॉक्टर सरोज डांगे मॅडमला विनंती करतो की त्यांनी या विषयावर आपलं समीक्षण करावं. बाबासाहेबांनी जो प्रबंध लिहिलेला आहे तो प्रबंध ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती ही कशी झाली, त्याचे विविध टप्पे कसे आहेत, त्याच्यामध्ये नफा तोटा या सगळ्यांवर बाबासाहेबांनी अतिशय सूक्ष्म असं विश्लेषण केलेलं आहे. आणि त्या विश्लेषणामध्ये बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की या अर्थव्यवस्थेची उत्क्रांती ही केंद्रीकृत वित्तीय व्यवस्थेकडून म्हणजे सेंट्रलाइज फायनान्सकडून ती विकेंद्रीकृत म्हणजे आणि ही विकेंद्रीकृत जी काही अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था स्वायत्तेकडे कशी गेलेली आहे, तिची हे कशी झालेली आहे. म्हणजे बाबासाहेबांनी हा जो प्रबंध लिहिलेला आहे जो एका केंद्रीकृत म्हणजे सगळे आर्थिक पावर हे केंद्राकडे असतील आणि अगदी थोडके असे पावर हे राज्यांकडे असतील. तर बाबासाहेबांनी या प्रबंधामध्ये दाखवून दिलेलं आहे की प्रांतांच्या वित्तीय व्यवस्थेची उत्क्रांती ही कशा टप्प्याटप्प्याने झालेली आहेत आणि ते टप्पे अतिशय सूक्ष्म पद्धतीने बाबासाहेबांनी हे केलेलं आहे. त्याचे विविध टप्पे आहेत, मी खूप जास्त खोलात जाणार नाही. या प्रबंधामध्ये जे प्रमुख मुद्दे आहेत त्या प्रमुख मुद्द्यांवर बाबासाहेबांनी जे फोकस केलेलं आहे त्यामध्ये पहिलं आहे केंद्राचं वर्चस्व. ही जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेवर केंद्राचं वर्चस्व कसं होतं त्याचा बाबासाहेबांनी आढावा घेतलेला आहे. आणि विविध टप्प्यांमध्ये आर्थिक अधिकार केंद्र सरकारकडे होते आणि प्रांत स्वतःचा महसूल गोळा करून तो केंद्राला द्यायचा, परंतु खर्च म्हणजे जरी प्रांत महसूल गोळा करीत असला तरी सुद्धा त्याचे अधिकार प्रांताचे अधिकार कसे मर्यादित होते यावर फोकस केलेला आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रांतीय करांची सुरुवात कशी झाली, ह्याचेही विविध टप्पे विविध इसवी सनामध्ये आहेत, त्याच्यावर मी जाणार नाही. पण यामध्ये वित्तीय ताण कमी करण्यासाठी प्रांतांना मर्यादित कार्य आणि त्यासाठी निश्चित अनुदान देण्याची पद्धत यामधून सुरू झाली. हा उत्क्रांतीचा दुसरा टप्पा आहे. तिसरा टप्पा म्हणजे यामध्ये बजेट जे आहे ते बजेट विभागलेले होते. ते बजेट प्रांत आणि केंद्राच्या मध्ये ते विभागलेले होते आणि या बजेटला डॉक्टर आंबेडकरांनी विभागलेले बजेट असं म्हटलेलं आहे. यात काही कर पूर्णपणे केंद्राचे तर काही प्रांताचे आणि काही वाटून घेतलेले हे या बजेटचं स्वरूप होतं. चौथं एक हे होतं कायमस्वरूपी सेटलमेंट आणि याच्यामध्ये प्रांतांना त्यांच्या बजेटमध्ये अधिक स्थिरता देण्यासाठी हे सेटलमेंट आणलं गेलेलं होतं, ज्यामुळे त्यांना दीर्घकालीन आर्थिक नियोजन करता आले. आता याचं एक्सप्लेनेशन मी देऊ शकत नाही, याचं विश्लेषण मी करू शकत नाही कारण माझ्याकडे वेळ कमी आहे. पण हा प्रबंध काय आहे आणि त्या प्रबंधामध्ये बाबासाहेबांनी नेमकी मांडणी कोणती केलेली आहे हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. त्याच्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो कायमस्वरूपी सेटलमेंटचा होता. याच्यामध्ये प्रांतीय वित्त व्यवस्थेला अधिक स्थैर्य स्वायत्ता देणारा हा महत्वाचा टप्पा होता. आणि सहावा आहे नवीन प्रांतीय वित्त व्यवस्था निर्माण करण्याची. कठीण आहे, समजून घ्या. ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची
परिपक्वता जिथे प्रांतांना पूर्व आर्थिक स्वायत्ता मिळण्याची सुरुवात झाली, ही उत्क्रांतीची ती सुरुवात होती. आणि डॉक्टर बाबासाहेबांनी या प्रबंधाच्या माध्यमातून ही उत्क्रांती केवळ समायोजन करणारी नव्हती, तर प्रांतीय सरकारांना त्यांच्या गरजेनुसार आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार मिळवून देणारी ठरली. आणि म्हणून ही एक विकासात्मक प्रक्रिया होती असंही बाबासाहेब म्हणतात. हा प्रबंध प्रादेशिक समतोल आणि वित्तीय विकेंद्रीकरणासाठी आजही तितकाच महत्वाचा आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी लिहिलेल्या या प्रबंधावर आणि ही जी वित्ताची जी काही उत्क्रांती होत गेली प्रांतामध्ये आणि केंद्रामध्ये, हे जे महसुलाचं वाटप आणि बाकीच्याही बजेटचं जे वाटप होत होतं ते 1919च्या जे हे आहेत ऍक्ट आहेत त्याच्यानुसार 1935च्या ऍक्टमध्ये या सगळ्या गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी अगदी संविधानाची निर्मिती करताना सुद्धा बाबासाहेबांनी वित्तीय आयोगाची निर्मिती केलेली आहे. हे तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं, कारण हे जे वित्तीय आयोग आहे, हे वित्तीय आयोग संविधानामध्ये त्याची तरतूद करणे अत्यंत महत्वाचं आहे असं बाबासाहेबांना वाटलं. बंधूंनो, मी अनेक आता साहित्य संमेलनामध्ये गेलो. मला वाटतं की पहिलं साहित्य संमेलन असेल जिथं कविता नाहीत, कहाण्या नाहीत, विद्रोह नाही, आणि त्याच्यापेक्षा बाबासाहेबांनी लिहिलेल्या साहित्यावर पुन्हा चर्चा होत आहे. तर एका समाज ज्या व्यवस्थेतून जात आहे त्या व्यवस्थेचं प्रतिबिंब मला वाटतं की या साहित्य संमेलनात दिसत आहे असं माझं स्वतःचं निरीक्षण आहे. मी तसा दलित पॅंथरचा कार्यकर्ता असल्यामुळे दलित साहित्यावर आम्ही म्हणजे असे लिहायचं की आम्हाला असं वाटायचं की एका स्त्रीनं 12 नवरे करणं म्हणजे आमची संस्कृती आहे. आणि आम्हाला समजून सांगलं की ही संस्कृती आहे तुमची. आम्हाला आनंद व्हायचा, हो इतका असं आहे का, 11 मासी 12 मासी काय नसेल ती. मी एकदा माझ्या प्रिय नातेवाईकाला प्राचार्याला इंग्रजी म्हणालो होतो की इंग्रजीचे प्राध्यापक आहेत, आपण इंग्रजी साहित्याचा मराठी अनुवाद का करत नाही बाबासाहेबाच्या. ते म्हणाले काय प्रश्न विचारतो म्हणे, मला असं विचारतो. इतकी आठवणी लिहिण्यापेक्षा जर इंग्रजीतलं साहित्य मराठीत जर आपण अनुवादित केलं तर महाराष्ट्रातल्या लोकांना खरे बाबासाहेब माहिती होती. वी कॅन अंडरस्टँड डॉक्टर B.R. आंबेडकर प्रॉपरली, इन प्रॉपर सेन्स, इन प्रॉपर वे, इन प्रॉपर स्पिरिट, इन प्रॉपर डायरेक्शन, फॉर प्रॉपर डिसिजन. मग ते म्हणाल हो बरोबर, तुझं बरोबर आहे, पण आता मी सोडून दिलं ते. त्यामुळे मला असं वाटतं की या साहित्य संमेलनानं जे लोक स्वतःला विचारून समजतात, मग ते इंग्रजीतले साहित्यिक असतील, उर्दू भाषेतले साहित्यिक असतील, हिंदी भाषेतले साहित्यिक असतील, तर आता नेमका आपण पुनर्विचार कुण्या दिशेने केला पाहिजेत आणि आपला विषय हा नेमका कुठला असला पाहिजेत. लेखनाचा विषय, चिंतनाचा विषय, मननाचा विषय आणि लोकजागृतीचा विषय कुठला असावा याचं एक मला असं वाटतं की साहित्य संमेलन एक दिशादर्शक म्हणायला काही हरकत नाही असं स्वतःचं माझं व्यक्तिगत मत आहे. दोन्ही वक्त्यांनी आपलं मत व्यक्त केलेले आहेत, पण ते मत हे इतिहासातल्या एखाद्या चर्चा करण्यापेक्षा देखील त्याने दुसरा एक भाग सांगितला. म्हणजे एक भाग सांगितला की इतिहासावर चर्चा झाली, ब्रिटिश सरकार हे कसं अन्याय करणारं होतं, कर कसं लावत होतं, कसं देशाचं शोषण होतं, ही त्यांनी चांगली बाजू सांगितली. काही आकडे वगैरे देण्यामध्ये वेळेअभावी जमलं नसलं तरी वस्तुनिष्ठ जे काही बाबासाहेबांना संशोधन केलं होतं त्याची त्यांनी मांडणी केली. हे आपण नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांनी असा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला की आजची काय स्थिती आहे, त्यात काही फरक पडलेला आहे का. तर थोडा बहुत जरी फरक पडला असला तरी बहुसंख्याक दर्ट्या म्हणजे मेजॉरिटीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की प्रचंड असा काही फरक दिसत नाही. म्हणजे ब्रिटिश नीती शासन करण्याची जी होती ती आज जे शासनकर्ते लोक आहेत त्यांच्यामध्ये काही बदल झालेला दिसत नाही आपल्याला. माझे कार्यकर्ता म्हणून मत आहे, बाबासाहेब जेव्हा नेते होते तेव्हा वाडा त्यांच्यासोबत होता. आपण सगळे वाड्याच्या बाहेरले लोक.
मांगवाड्याच्या बाहेरले, मारवाड्याच्या बाहेरले, चांभारवाड्याच्या बाहेरले, धनगरवाड्याच्या बाहेरले, आपण सगळे वाड्याच्या बाहेरले लोक आणि आपण युनायटेड नाही. पण बाबासाहेब जे काय होते ते तुम्ही स्वतः पहा. 1920 ते 1956 बाबासाहेबांसोबत मेजॉरिटी महारवाडे सोबत होते, मांगवाडे सोबत होते, चांभारवाडे सोबत होते. आज वाडे हे जे आपण सांगत आहोत त्याच्यासोबत नाही. दादासाहेबांसोबत 50% होते, गवई साहेबांसोबत 25% आले आणि आता आठवलेसोबत 15% वाडे आहेत. बाकी सगळे विखुरलेले पाटलाच्या दावणीला बसलेले लोक आहेत. वाडा जर पाटलाच्या दावणीला बसला असेल तर ही नीती, अर्थनीती, ही लोकनीती म्हणून जेव्हा स्वीकारली जाते, ग्रामपंचायतलं बजेट असेल, पंचायत समितीतलं असेल, जिल्हा परिषदेतलं असेल, विधानसभेतलं असेल, लोकसभेतलं असेल, त्या बजेटचं जेव्हा म्हणजे धोरण आहे, हे राष्ट्रीय धोरण, हे लोकधोरण म्हणून जेव्हा अंमलबजावणी व्हायला पाहिजेत, त्यासाठी विधिमंडळात चर्चा झाली पाहिजेत, लोकसभेत चर्चा झाली पाहिजेत, सगळ्या सभागृहात चर्चा झाली पाहिजेत. ती चर्चा आपल्याला काही होताना दिसत नाही. मी विनंती करतो की डॉक्टर घोडेस्वार साहेब त्यांनी म्हटलं आहे की मला वेळ कमी देऊ नका, 1 तास मला कमीत कमी पाहिजे. तर त्यामुळे ते आपलं वक्तव्य देतील अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर आंबेडकर लोकशाहीविषयी आग्रही होते. मी डेमोक्रेटिक विषयी बोलतो आहे, डेमोक्रेट डॉक्टर आंबेडकर विषयी बोलतो आहे. याच्यात 2 साक्षी मी नोंदवू इच्छितो डेमोक्रेसीच्या आग्रहाविषयी, आणि मग डेमोक्रेसी संविधानामध्ये कशी आली हे आपल्याला त्या माध्यमातून पाहता येईल. 20 नोव्हेंबर 1930 गोलमेज परिषद, डॉक्टर आंबेडकरांचं पहिलं भाषण. ते म्हणतात, पददलितांना सांगितलं जातं की त्यांचा प्रश्न हा सामाजिक प्रश्न आहे. मी या मताशी सहमत नाही. आमचा प्रश्न हा राजकीय प्रश्न आहे आणि जोपर्यंत पददलितांना सत्तेत भागीदारी मिळणार नाही तोपर्यंत पददलितांची समस्या सुटणार नाही. ब्रिटिशांचे प्रस्थापित राज्यव्यवस्थेमध्ये निहित स्वार्थ प्रस्थापित झालेले आहेत, त्यामुळे ते आमच्या स्थितीत परिवर्तन करतील याची मुळीच शक्यता नाही. आणि ब्रिटिश प्रधानमंत्री अध्यक्ष म्हणून समोर बसलेले आहेत. डॉक्टर आंबेडकर एकमेव प्रतिनिधी होते त्या गोलमेज परिषदेमध्ये, जे सांगतात ब्रिटिश प्राईम मिनिस्टरला, यू शुड गो नाउ फ्रॉम इंडिया. तुम्ही भारतातून निघून गेलं पाहिजे. जाताना फक्त या देशात लोकशाहीचा शब्द नाही वापरला, गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल आणि फॉर द पीपल ही व्यवस्था देऊन जा. दॅट इज इनफ फॉर अस. बाकीचं आम्ही आमचं पाहून घेऊ. काय मागितलं डॉक्टर आंबेडकरांनी? लोकशाही परतंत्र देशात नसते, लोकशाही केवळ स्वतंत्र देशात असते. स्वातंत्र्य मागितलं भारतासाठी, जेव्हा की सर्व प्रतिनिधी डोमिनियन स्टेटस मागायला तिथे गेले होते. प्रत्येकाचे, इव्हन इन्क्लुडिंग गांधी, सेकंड कॉन्फरन्समध्ये ते सहभागी झाले. ते डोमिनियन स्टेटस मागत होते. ज्यावेळी डॉक्टर आंबेडकर इंडिपेंडंट इंडियाची मागणी करतात, हे उत्तर आहे त्यांना. डॉक्टर आंबेडकरांचं कॉन्ट्रीब्युशन स्वातंत्र्य संग्रामात काय कॉन्ट्रीब्युशन आहे विचारण्याकरता उत्तर आहे. ही वॉज द ओनली पर्सन इन दॅट कॉन्फरन्स हू आस्क फॉर इंडिपेंडन्स ऑफ इंडिया. त्या इंडिपेंडंट इंडियामध्ये लोकशाही पाहिजे आणि त्या लोकशाहीमध्ये सत्तेत भागीदारी पाहिजे पददलितांची, ही त्यांची मागणी होती. ही 1930 1942 क्रिटिकल वर्ष अनेक दृष्टीने. डॉक्टर बी आर आंबेडकरांची व्हायसरॉयच्या मंत्रिमंडळात नियुक्ती झाली. गांधींनी आंदोलन सुरू केलं, क्विट इंडिया आंदोलन सुरू केलं. 18-19-20 नागपूरला पददलित वर्ग परिषद झाली. या सगळ्या घटना 1942च्या. पददलित वर्गांच्या परिषदेमध्ये 18 जुलै 1942ला डॉक्टर आंबेडकर म्हणतात, जगात दुसरं महायुद्ध सुरू आहे. हे दुसरं महायुद्ध 2 राष्ट्रसमूहातील युद्ध नाही. एकीकडे इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स आणि रशिया आहे, दुसरीकडे जर्मनी, इटली आणि जपान आहे. हे युद्ध या 2 राष्ट्रसमूहातलं नाही. हे युद्ध
दोन फिलॉसॉफी मधला आहे. एकीकडे डेमोक्रेटिक फिलॉसॉफी आहे, दुसरीकडे फॅसिझम आहे, नाझिझम आहे. फॅसिझम आणि नाझिझमची सिम्पलेस्ट व्याख्या करता येईल, वंशश्रेष्ठत्ववादाचा सिद्धांत मांडणारी फिलॉसॉफी म्हणजे फॅसिझम. त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे. बाकी मग चर्चा, इंटेलेक्च्युअल चर्चा जेवढ्या करायच्या असतील तेवढ्या करता येतील. वंशश्रेष्ठत्ववादाचा सिद्धांत मांडणारी फिलॉसॉफी फॅसिझम आहे, दुसरीकडे डेमोक्रेसी आहे. जगात डेमोक्रेसी जिवंत राहील तर स्वतंत्र भारतात डेमोक्रेसी येईल. 1942 साली गांधींना म्हणतात तुमचं आंदोलन मूर्खपणाचं आहे, युद्ध संपल्याबरोबर भारत स्वतंत्र होणार आहे. काय म्हणतात? युद्ध संपल्याबरोबर भारत स्वतंत्र होणार आहे. 45ला युद्ध संपलं, 46ला भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा झाली. दिस इज डॉक्टर आंबेडकर. हे डॉक्टर आंबेडकर. आणि मग ते म्हणतात की भारत स्वतंत्र होणार आहे, भारतात व्यवस्था कोणती असावी. आणि मग ते म्हणतात की भारताला डेमोक्रेसी पाहिजे तरच पददलित वर्गांना भवितव्य आहे. डेमोक्रेसी नसेल तर पददलित वर्गासहित सर्वसामान्य माणसांना या देशामध्ये कोणतंही भवितव्य असणार नाही. आणि म्हणून मग किमान पददलितांनी ब्रिटिश जिंकावेत म्हणून त्यांच्या युद्ध प्रयत्नांना सहाय्य करण्यासाठी भरती झालं पाहिजे. त्यामध्ये म्हणतात ब्रिटिश पाहुणे आहेत, जाणार आहेत, उद्या या देशाच्या संरक्षणाची जबाबदारी आमच्यावर येणार आहे, त्याकरता आम्हाला तयार व्हायचं असेल तर आम्ही सैन्यात गेलं पाहिजे. दिस इज डेमोक्रेटिक आंबेडकर. तर अशा पद्धतीने डॉक्टर आंबेडकर डेमोक्रेसी मांडतात. त्याच वेळी गांधी काय म्हणतात लोकशाहीविषयी, कारण हे समकालीन आहेत आणि यात पॅरलल फिलॉसॉफीज या देशामध्ये आहेत. आणि कोणत्या परिस्थितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी संविधानात लोकशाही एस्टॅब्लिश केली ते आपल्याला जाणून घेत आहे. काय म्हणतात गांधी संसदीय लोकशाहीविषयी? द कंडिशन ऑफ इंग्लंड ॲट प्रेझेंट इज पिटिएबल. आय प्रे टू गॉड दॅट इंडिया मे नेव्हर बी इन दॅट प्लाइट दॅट विच यू कन्सिडर टू बी अ मदर ऑफ पार्लमेंट. मदर ऑफ पार्लमेंट इंग्लंडला म्हटलं जातं. पहिल्यांदा पार्लमेंट तिथे अस्तित्वात आले. इज लाईक अ स्टराईल वुमन. वांजबाई आहे and a prostitute because it is under control of ministers who change from time to time. काय म्हणतात लोकशाहीला, संसदीय लोकशाहीला गांधी म्हणतात ही लोकशाही ही वांजबाईसारखी आहे. ही लोकशाही प्रॉस्टिट्यूट, गांधींचे शब्द आहेत बरं, प्रॉस्टिट्यूट सारखी आहे. ही लोकशाही आमच्या देशात नको असं गांधी म्हणतात. त्याचवेळी हिंदुत्ववादी फिलॉसॉफीचे प्रतिनिधित्व करणारे सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गोळवलकर काय म्हणतात? सावरकर म्हणतात वी डोंट बिलीव्ह इन डेमोक्रेसी, स्टील वी वॉन्ट डेमोक्रेसी. आम्ही नाही वाचलं, त्यांनी वाचलं. स्टील वी वॉन्ट डेमोक्रेसी. का? कारण ही जी लोकशाही येणार आहे, ही लोकशाही 1 पर्सन 1 व्होट. मी मॅन नाही शब्द वापरत नाही ना, तुम्हाला उद्देशून बोलतोय. मी मॅन शब्द वापरत नाही, मुळात मॅन शब्द आहे तिथे, मी पर्सन म्हणतोय त्या ठिकाणी. 1 पर्सन, कारण तुमच्याशिवाय आमचं अस्तित्व धोक्यात आहे. तुम्ही नसाल तर आम्हाला जन्मच कोण देणार? एनिवे, तर 1 पर्सन 1 व्होट, 1 व्होट 1 व्हॅल्यू या आधारावर ही लोकशाही येणार आहे. आणि मग 1940 सावरकर म्हणतात ही डेमोक्रेसी आम्हाला इथपर्यंत मान्य आहे, कारण हे जर प्रिन्सिपल असेल या डेमोक्रेसीचं तर आम्ही हिंदू आहोत, बहुसंख्याक आहोत, आणि मग बहुसंख्याकांचं ध्रुवीकरण करून आम्ही सत्तेत येऊ शकतो आणि सत्तेत कायम राहू शकतो. जेव्हा म्हणतात 1940 म्हणतात सावरकर, हा प्रयोग 2002-03 गुजरातमध्ये झाला, हा प्रयोग 2014 पासून भारतामध्ये झाला. सत्तेत आलेच, सत्तेतून जातच नाही आहेत. कसे जातील याचा पर्याय शोधतो होतो आम्ही, परंतु त्याचं उत्तर डॉक्टर आंबेडकरांनी किंवा सावरकरांनी देऊन ठेवलेलं आहे 1940 ध्रुवीकरण करून जर सत्तेत आलो तर आम्ही सत्तेत राहणार. Everyone. I'm not going to speak anything because I know Dr. Professor Wagh has a lot to speak, and after the earlier speaker, it is only fair for
us to have a very academic discussion. I'm only here to say that today I'm here in the capacity of the Honorary Managing Trustee of the Dawlatrao Gulaji Jadhav Trust. And I'm just making a small appeal, because this is for the well-being of the society, that if you have any students who have got admission to higher education to the United States, our trust provides them with bridge finance. So far we have helped around 10 to 15 students. Over 1 crore rupees have been given to them. Our sister trust is in the United States, which is by the same name, Dawlatrao Gulaji Jadhav Foundation. So you can reach out to me, please, with those students who may want to seek some sort of help, and in that way we'll be able to take it forward. So thank you, and I'm very happy that the organizers have allowed us to collaborate on this conference. Thank you very much. Kishore Kamble sir, Honorable Dais, dignitaries, Honorable Devidas Godeswar sir, who is an eminent speaker, and he has translated the Constituent Assembly debate volumes, and it speaks aloud about the constitution and constitutional morality and the democracy. He just said that I have not yet reached to the democracy, and he has just talked about the constitution and constitutional morality. But I'll talk about little bit about the democracy, because this is the subject on which my PhD has been done, and I got a gold medal of Savitribai Phule Pune University for a thesis title as Dr. Babasaheb Ambedkar's role in the making of democratic India. Basic thing that we need to understand is that Dr. Ambedkar is a person who is a staunch follower of the democracy. He has an ardent faith in the democracy that we need to understand. And whatever the definitions are being given of the democracy till date by the various scholars, for example, Abraham Lincoln said that it's of the people, by the people, for the people, or Bajout said that it's a government by discussion. But moreover, the definition that Dr. Ambedkar has given about the democracy talks about constitutional morality and talks about the social and economic democracy, which is absolutely important. What exactly things we need to talk and discuss over here is that the democracy changes its forms and changes its utility from time to time, is being said by Dr. Babasaheb Ambedkar. Whereas we refer to the Athenian democracy, it was just a form of a political form of an administration, where the 50% of the people, citizens of that particular Greece, were slaves. So it was not a social welfare kind of a concept of a democracy that was existing at that time. And Dr. Ambedkar said that it changes its forms and methods. Dr. Ambedkar extended the parameter of democracy from polity to social and economic order. This is what my humble submission is there. And equality, liberty, fraternity are the basic principles of the democracy, which has been explained by Dr. Ambedkar from time to time. Dr. Ambedkar has defined democracy in a different manner, and he says that what is democracy? While talking about democracy, he has talked about the Indian social system also. Was India a democratic system? This has been talked by Professor Devidas Godeswar sir. And then Dr. Ambedkar analyzes the entire Dr. Babasaheb Ambedkar writing speeches. I think our Professor Aglave sir is there. He has done a tremendous voluminous work. Let's have a great round of applause for Dr. Aglave sir. त्यांनी जे काही काम केलं ते खूप महत्त्वाचं आहे, आणि त्या कामाच्या माध्यमातून आपण जेव्हा पाहतो तेव्हा बाबासाहेबांनी या संपूर्ण समाजव्यवस्थेचं ॲनालिसिस केलेलं आहे. आणि ते करताना ते म्हटलेले की या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित करणं गरजेचं आहे. मग या देशात लोकशाही होती का, हा महत्त्वाचा मुद्दा. मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ग्रेटर इनइक्वालिटी इन द डिफरंट क्लासेस, कंप्लीट डिसआर्ममेंट ऑफ द शूद्रास, कंप्लीट प्रोहिबिशन ऑफ एज्युकेशन, बॅन ऑन शूद्रास, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्यांचं जेव्हा आपण ॲनालिसिस करतो तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशामध्ये अनडेमोक्रेटिक सिस्टीम अस्तित्वात होती, आणि बाबासाहेब आंबेडकर हे या अनडेमोक्रेटिक सिस्टीमला संपुष्टात आणणारे एक महामानव आहेत, हे मी या ठिकाणी प्रतिपादित करतो. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की फॉर्म्स अँड पर्पज ऑफ डेमोक्रेसी इज बीन चेंज फ्रॉम टाइम टू टाइम, आणि त्यामुळेच बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या गोष्टींमध्ये अमेरिकन डेमोक्रेसीच्या फॉर्मला नाकारलं, प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसीच्या फॉर्मला नाकारलं, आणि पार्लमेंटरी फॉर्म ऑफ डेमोक्रेसी स्वीकारला. हा देखील महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. नाउ व्हॉट डॉक्टर आंबेडकर टॉक्स अबाउट डेमोक्रेसी इज दॅट इट इज अ फॉर्म अँड मेथड ऑफ अ गव्हर्नमेंट. हां, त्यापूर्वी एक सूचना अशी आहे की मला काही मंत्रालयीन अधिकाऱ्यांकडनं असं कळलेलं आहे की जस्टिस आनंद बदर यांच्या नेतृत्वाखाली जे काही सब कॅटेगरायझेशनच्या संदर्भामध्ये त्यांचा जो अहवाल शासनाला दाखल झालेला त्याबद्दल आमदार बडोले यांनी त्यांना सांगितलं की हा तुम्ही जनतेसाठी खुला करा, आणि तो खुला करण्यात येत आहे. आणि त्या अनुषंगाने जे चीफ सेक्रेटरी राजेश अग्रवाल आहेत त्यांच्याकडे आपल्याला 1 महिन्याच्या आत, म्हणजे आपल्याला हातामध्ये फक्त 30 दिवस या ठिकाणी आहेत, तर ते आपल्याला निवेदन द्यायचं. त्यासाठी आम्ही मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक आणि काही ॲडव्होकेट मंडळी एक समिती स्थापन करीत आहोत, आणि त्या अनुषंगाने याच्या सब कॅटेगरायझेशनच्या संदर्भात आपली जी काही भूमिका आहे ते मांडणार आहोत. मला वाटतं इथे डोंगरगावकर सर आहेत,
या ठिकाणी कांबळे साहेब आहेत, संगराज रुपोते साहेब आहेत. आपण या संदर्भात नंतर ऑनलाईनच्या माध्यमातून चर्चा करूया हा महत्त्वाचा मुद्दा. बाबासाहेब आंबेडकर म्हटल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत? म्हणजे बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे पददलितांचे नेते आहेत की बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते आहेत? कारण बाबासाहेबांच्या संदर्भात अनेक लोक आपापल्या दृष्टिकोनातून आपापला आंबेडकर मांडण्याचा प्रयत्न करतात. लक्षात घ्या. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेणं आवश्यक आहे. आणि बाबासाहेबांना समजून घ्यायचं असेल तर मी कसं समजणार? त्याचं क्रायटेरिया काय आहे? तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ग्रंथ लिहिलेत, जी ग्रंथ संपदा बाबासाहेब आंबेडकरांची आमच्या समोर आहे, त्या ग्रंथ संपदेमध्ये दोन गोष्टी आपल्याला दिसतात. आधुनिक भारताची निर्मिती कशी करायची, हे राष्ट्र कसं निर्माण करायचं. घोडशेबाज स्वरांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये की बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये स्पष्टपणे सांगितलं हे राष्ट्र नाहीये. अनेक लोकांचा असा गैरसमज झालेला होता की भारत एक राष्ट्र आहे आणि बाबासाहेब आंबेडकर सांगतात की भारत हे राष्ट्र नाही, भारत हे विविध जातीमध्ये विभाजित झालेल्या लोकांचा देश आहे. अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब मांडतात. आणि म्हणून आधुनिक भारत घडविण्याच्या दृष्टीनं बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे विजन दिलं, आणि केवळ विजन नाही तर फिलॉसॉफी, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक भारताचा विकास करण्याच्या संदर्भात दिशा दिली, विजन दिलं, पण त्याचबरोबर एक फिलॉसॉफी दिली. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं जे ग्रंथसंपदा आहे, ही ग्रंथसंपदा वाचल्यानंतर आम्हाला खरा आंबेडकर, डॉक्टर आंबेडकर आमच्या लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकर हे या आधुनिक भारताला दिशा देणारे, एक फिलॉसॉफी देणारे एक महान नेते असल्याचं आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून अशा या साहित्याच्या संदर्भात, म्हणजे साहित्य म्हणजे कादंबरी, कथासंग्रह किंवा कविता नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांची प्रत्यक्ष ग्रंथसंपदा लिहिली. ही ग्रंथसंपदा आमच्यासाठी नव्हे तर प्रत्येक भारतीयांसाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण या ग्रंथसंपदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेली दिशा आणि तत्वज्ञान आहे. आणि म्हणून अखंड बाबासाहेब किंवा खरे बाबासाहेब जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ते बाबासाहेब आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथसंपदेमध्ये दिसतात. आणि म्हणून बाबासाहेबांचे ग्रंथ वाचणं नाही, समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं आजचं हे संमेलन आयोजित केलेलं आहे अध्यक्ष महोदय, ते संमेलन अतिशय ऐतिहासिक आणि महत्वाचं आहे असं मला वाटतं. बाबासाहेबांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतो की बाबासाहेब आंबेडकरांचं ज्याला म्हणू प्रभुत्व किंवा मास्टरी ही केवळ एका विषयामध्ये नव्हती. लक्षात घ्या, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात विश्लेषण करीत असताना त्यांच्या ज्ञानाचं आपण जेव्हा विश्लेषण करतो तेव्हा लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांची मास्टरी एका विशिष्ट विषयामध्ये नव्हती. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र, धर्मशास्त्र, इतिहास, संस्कृती इत्यादी विविध विषयावर बाबासाहेब आंबेडकरांची मास्टरी होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी विविध विषयावर, मी एखादा नेता
एखाद्या विशिष्ट विषयावर आपला विचार मांडत असतो, पण त्या विषयासंदर्भात तो खोलात जात नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात असं लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांनी विविध विषयावर आपले विचार मांडलेत, ग्रंथलेखन केलं आणि त्या विषयाच्या खोलापर्यंत शिरण्याचा ते प्रयत्न करतात. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला केवळ संविधान दिलं नाही, संविधान देऊन बाबासाहेब मोकळे झाले असते तर संविधानासोबतच बाबासाहेबांनी विविध विषयाच्या संदर्भात परराष्ट्र धोरण असेल, भारतीय अर्थव्यवस्था असेल, रुपयाचा प्रश्न असेल, डिफेन्सचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न, अनेक समस्या या संदर्भात बाबासाहेबांनी आपला विचार मांडला असल्याचं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून त्या दृष्टीनं बाबासाहेब आंबेडकरांचा परराष्ट्रीय धोरणाबाबतचा काय दृष्टिकोन होता याबद्दल आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांचा भारताच्या परराष्ट्रीय धोरणाबद्दलचा एक स्वतंत्र दृष्टिकोन होता, जो दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विकसित केलेला होता. आणि विशेष म्हणजे यांचा दृष्टिकोन ज्या तत्वावर आधारित होता ते म्हणजे लोकशाही तत्वावर. म्हणजे लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकर जे काही मांडत होते, जे काही लिहित होते, त्याला एक विशिष्ट दृष्टिकोन आणि तत्वज्ञान असायचं. बाबासाहेबांनी कोणतंही म्हणजे गोष्ट म्हणा किंवा कोणती एखादी समस्या किंवा त्या समस्या उपाय हे हवेमध्ये मांडलेले नाही, तर बाबासाहेब अतिशय जिज्ञासू होते, त्या विषयाच्या खोलापर्यंत शिरायचे आणि त्यानंतर मग त्या विषयावर आपले मत मांडायचे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एकदम अचानक परराष्ट्रीय धोरणाचा विचार मांडला नाही. लक्षात घ्या, बाबासाहेबांनी परराष्ट्रीय धोरणाचा विचार मांडला तो द्वितीय महायुद्धापासून. म्हणजे द्वितीय महायुद्धाच्या काळामध्ये बाबासाहेबांनी परराष्ट्रीय जो दृष्टिकोन मांडला तो अतिशय महत्त्वाचा आहे. परराष्ट्रीय धोरणाचा जे त्यांचं आहे त्याचे विचार देखील आज देखील ते प्रासंगिक आहे. नंतर ते दुसरं महायुद्ध जे झालं आणि ते 45ला संपलं, त्यावेळेला भारताने इंग्लंडच्या बाजूने लढावं असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं, कारण इंग्लंड हा लोकशाहीसाठी लढत होता आणि जर्मनीचा हुकुमशाह हिटलर हा नाझीवाद आणि फासिझमवाला होता. नंतर बाबासाहेब आंबेडकरांकडे विधी खाते होते आणि नेहरू पंतप्रधान होते आणि मरेपर्यंत म्हणजे 64 सालापर्यंत त्यांच्याकडे परराष्ट्र खातं होतं. त्याच्यामुळे संपूर्ण परराष्ट्र खात्यावर संपूर्ण जो आहे प्रभाव तो जवाहरलाल नेहरूंचाच होता. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी त्यांच्या या परराष्ट्र धोरणावर टीका देखील केली आहे. आणि ज्या वेळेला 10 ऑक्टोबर 1951ला त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, ते मंत्रिपदाचा राजीनामा देण्यामागचं त्यांचं कारण मुख्य होतं की हिंदू कोड बिलाला विरोध जो झाला होता त्याच्यासाठी. परंतु राजीनामा देताना त्यांना तिथे राजीनाम्याचं निवेदन जवाहरलाल नेहरू तिथल्या लोकांनी देऊ दिलं नाही, म्हणून त्यांनी ते निवेदन बाहेर पत्रकारांना दिलेलं आहे. पार्लमेंटमध्ये त्यांचं निवेदन वाचलं गेलेलं नव्हतं. आणि त्यांनी याच्यामध्ये जे 4 कारणं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये त्यावेळेला हिंदू कोड बिलाच्या विरोधातलं वातावरण, त्याचप्रमाणे काश्मीरचं धोरण, या बाबतीत नेहरूंचं जे काश्मीरचं धोरण चुकीचं आहे असं बाबासाहेबांना वाटत होतं, म्हणून त्यांनी त्या काश्मीरच्या धोरणाचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तर बाबासाहेबांनी नेहरूंच्या धोरणाबद्दल टीका भरपूर केलेली आहे, परंतु नेहरूंचं नेमकं परराष्ट्रीय धोरण नेमकं काय होतं ते बाकीच्या दुसऱ्या बाजूसुद्धा आपण बघितलं पाहिजे. तर जवाहरलाल नेहरूंचं परराष्ट्रीय धोरण जे होतं त्याच्यामध्ये त्यांचे 4 मुद्दे होते. पहिलं म्हणजे अलिप्ततावाद, म्हणजे नॉन अलाइनमेंट मुवमेंट. म्हणजे त्यावेळेला वातावरण असं होतं दुसरं महायुद्ध झाल्यानंतर की त्यावेळेला 2 गट पडले होते जगाचे. एक म्हणजे अमेरिका आणि अमेरिकेला समर्थन देणारे देश, आणि दुसरं म्हणजे रशिया आणि रशियाला समर्थन करणारे देश. अशा दोघांमध्ये ते वाद होता आणि त्या दोघांमध्ये संघर्ष होता.
तर त्यावेळेला जवाहरलाल नेहरूंनी असं ठरवलं की आम्ही या गटातही जाणार नाही, त्या गटातही जाणार नाही, आम्ही अलिप्त राहू, म्हणजे नॉन अलाइनमेंट राहू, आम्ही तटस्थ राहू. दुसऱ्या नेहरूंचं धोरण असं होतं याच्या बाबतीत, परराष्ट्रीय धोरणाच्या बाबतीत, की पंचशिलाचं धोरण. पंचशील हा सिद्धांत तो जो होता तो 1954ला भारत आणि चीन या दोघांमध्ये जो करार झाला, 17 अटी त्याच्यामध्ये होत्या, त्याच्यामध्ये पंचशील सिद्धांत त्या ठिकाणी मांडला होता. त्याच्यामध्ये एकमेकांच्या सीमेवर जाऊ नये, युद्ध करू नये, शांतता ठेवावी, असे ते 5 नियम होते. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की पंचशील हे जरी असलं, बुद्ध धर्माचं असलं आणि चीन जरी बुद्ध धर्मी असला तरी देखील राजकारण हे वेगळं असतं आणि धर्मकारण हे वेगळं असतं. आणि राजकारण जिथे जे आहे ते साम्य त्या ठिकाणी चीनमध्ये आहे, म्हणून ते याचं पालन करणार नाही, याच्यासाठी तुम्ही सावध राहिलं पाहिजे, असं बाबासाहेबांनी सावधगिरी त्यांना त्या ठिकाणी सांगितली होती. तिसरं त्यांचं आहे की साम्राज्यवाद आणि वसाहतवादाच्या विरोधी. जवाहरलाल नेहरू हे साम्राज्यवादाच्या विरोधात आणि वसाहतवादाच्या विरोधात होते. त्यावेळेला मोठे जे राष्ट्र असत ते लहानशा राष्ट्रामध्ये जाऊन वसाहती करायचे आणि ते राज्य काबीज करत असेल आणि आपल्या राज्याला, देशाला ते राज्य जोडत असेल. तर त्याच्यासाठी जवाहरलाल नेहरू यांचा विरोध होता. जवाहरलाल नेहरूंचं परराष्ट्रीय पॉलिसीचा संबंध आणखी चौथा मुद्दा असा होता की जागतिक शांतता नांदली पाहिजे आणि निःशस्त्रीकरण. म्हणजे त्यावेळेला असं होतं की अणुबॉम्बची अणुनिर्मिती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत होती आणि त्या अणुनिर्मितीमुळे नरसंहार होईल, देश नष्ट होईल, जग नष्ट होईल, म्हणून त्याला जवाहरलाल नेहरूंचा विरोध होता. अशा रीतीने जवाहरलाल नेहरूंचं जे परराष्ट्रीय धोरण होतं हे त्यांच्या धोरणाचे 4 मुद्दे त्या ठिकाणी मला मांडायचे. नंतर बाबासाहेबांनी परराष्ट्रीय धोरणाच्या संबंधात डॉक्टर आंबेडकरांना फार मोठी चिंता होती आणि 15 ऑगस्ट 47ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपले जे राष्ट्र होते ते विरोधी राष्ट्र झाले आणि आपण स्वतःला एकाकी पाडून घेतलं, असं बाबासाहेब म्हणतात. जवाहरलाल नेहरूंनी स्वतःला एकाकी पाडून घेतलं आणि आपल्याला कोणी मित्र राहिला नाही. एवढंच नाही तर संयुक्त राष्ट्रामध्ये म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला अनुमोदन देणारे देखील कोणी उरले नाही. आणि पंतप्रधान नेहरू जे होते त्यांचं धोरण जे होतं ते त्यांनी कोणाला विश्वासातच घेत नसत, कारण ते होलसेल अथॉरिटी त्यांचे असल्यामुळे पूर्ण कंट्रोल, नियंत्रण हे त्यांचं परराष्ट्रीय धोरणावर जवाहरलाल नेहरूंचंच होतं आणि त्यांच्याच विचारांचा प्रभाव त्या धोरणावर पडलेला होता. त्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या संदर्भात 7 ऑक्टोबर 51 रोजी जेव्हा बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनचा निवडणूक जाहीरनामा जाहीर केला, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कम्युनिस्ट चीनच्या प्रवेशामध्ये जवाहरलाल नेहरू पाठपुरावा करतात संसदेमध्ये, परंतु कोरियन युद्ध आणि इतर या ठिकाणी ते लक्ष देत नाही. आणि आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या देशांचे प्रश्न सोडवायचे आणि आपल्या देशाचे प्रश्न सोडवायचे नाही, हे जवाहरलाल नेहरूंचं परराष्ट्रीय धोरण होतं. आणि भारत आणि पाकिस्तानच्या संदर्भात त्यामध्ये तीव्र मतभेद राहतील. जर काँग्रेसचं धोरण धरसोडी वृत्तीचं राहिलं तर भारत आणि पाकिस्तान यामध्ये पुन्हा तीव्र मतभेद राहतील. त्यामुळे 2 देश युद्धाला तयार होतील आणि त्यांच्यामध्ये युद्ध होण्याचा संभव आहे. शेजारी मित्र असायला पाहिजे. या संदर्भात बाबासाहेबांनी सर्वात अगोदर धोक्याची सूचना म्हणजे 1940 साली थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाकिस्तान आपल्याला किती धोकादायक होऊ शकतो या ठिकाणी मुस्लिम लोकांच्या बद्दल त्यांनी त्या ठिकाणी मांडणी केली. आणि जसजसा काळ गेला, स्वातंत्र्य ज्यावेळेला जवळ मिळायला आलं त्यावेळेला वातावरण बदलल्यामुळे त्यांनी 46 साली त्याच ग्रंथाची दुसरी आवृत्ती काढली. त्याला त्यांनी नाव दिलं होतं की पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया, म्हणजे पाकिस्तान किंवा भारताची तुकडे, विभागणी. सिद्धार्थ सुरवंशी साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाला मांडावं. But few important points I want to explain. My 4 points are there for the purpose of understanding the contribution of Dr. Babasaheb Ambedkar in shaping the India, or how he is the architect of the modern India. Just to make you understand, we have to understand the historical background. Number 2, the British rule. Number 3, the how Constituent Assembly came into existence. How was the working and how was the role of Dr. Babasaheb Ambedkar.
Fifth point is a preamble to the Constitution of India and its significance. Sixth point is fundamental rights. Seventh point is directive principles. And how fundamental rights, directive principles of state policy and fundamental rights, how the object is to establish a welfare state. So these are the points. So for the purpose of understanding the contribution of Dr. Babasaheb Ambedkar, Babasaheb contributed a lot. We cannot explain in short time. But just to make you understand, because you are all intellectual class is here. You know the work of Babasaheb Ambedkar. But just I will explain few points today in order to understand the contribution of Babasaheb Ambedkar. First of all, I want to make one point clear. The greatest contribution of Dr. Babasaheb Ambedkar is, or the greatest contribution of Dr. Babasaheb Ambedkar, not only to India but the world is, he has drafted the Constitution of India and established welfare state. And number two is 14th October 1956, he has embraced Buddhism. So this is the greatest contribution. Now I will speak about some historical points. If you see the history, you will come to know that India, in ancient time, known as a Jambudvip, and it is known for magnificent glory. It was called a sparrow of gold. But this glory is vanished because of many invaders as well as social structure in India. After that, many people came to India, they looted India, as well as British people came to India for trade and business, and they become the rulers of this country, and we become slaves. After that, next point is this: after the Second World War, British people declared that they want to transfer the power in the hands of responsible people, but they put one condition, that you must have constitution. And that's why, as for cabinet mission plan, elections to the Constituent Assembly were held, and the meeting of Constituent Assembly, first meeting 9 December 1946. We know that. Objective resolutions was moved by Pandit Jawaharlal Nehru, but objection was taken there. Dr. Jacob suggested some amendment because Muslim League boycotted the Constituent Assembly. As well as some members like Mukherjee also, they have explained their views. And on that occasion, the President of India, Dr. Rajendra Prasad, invited Babasaheb Ambedkar to express his thoughts, express his views. And we know that, in short I am explaining, Dr. Babasaheb's speech is very, very important, and that speech turned the political life or career of Dr. Babasaheb Ambedkar. For giving an excellent speech within a time. Once again, thanks. Now I request Advocate Sangaraj Rupavate to give his observations on the subject. सकाळपासून सारखा सातत्याने जवाहरलाल नेहरूंचा उल्लेख झाला, थोडा थोडा गांधीजींचा उल्लेख झाला. असंही सांगण्यात आलं की एक असे 56 सालीच त्यांनी लिहिलं की लोक गांधी आणि नेहरूंना विसरून जाणार आहेत, पण ते बाबासाहेबांना विसरू शकणार नाही. आणि मला मग डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान यांची आठवण आली, आणि त्यांचं एक असं प्रसिद्ध विधान आहे की लोक गांधीजींना विसरू पाहत आहेत, पण सरकार तसं होऊ देत नाही. आणि सरकार
बाबासाहेबांना विसरू पाहत आहे, पण लोक तसं होऊ देत नाही. त्यामुळे 6 डिसेंबरला सकाळी पंजाबमध्ये ते एस टीने प्रवास करत होते. मला वाटतं LR बाली साहेब त्यांनी आठवण लिहून ठेवली ट्रान्झिस्टरवरती. बातमी आली की बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. आणि ते एस टीमध्ये बसले होते. मागे काही लोक जे बसले होते पंजाबमधले खेडूत लोक असतील, पंजाबीमध्ये ते असं म्हटले की चला बरं झालं, आता लफडं संपलं. आणि बाली साहेबांनी असं म्हटलं की बाबा नो, लफडं आता संपलं नाही, आता लफडं सुरू झालं. त्यामुळे असे बाबासाहेब की त्यांच्याबद्दल आम्ही बोलायला जेव्हा जयंतीमध्ये सुरुवात करायचो, फार पूर्वीच्या काळी, तेव्हा आम्ही तुकोबांचे शब्द वापरायचो. तुकोबा असं म्हणायचे की अणु रेणू होणी थोकडा, म्हणजे म्हटलं तर मी अणूच्या रेणूवरून छोटा आहे, लहान आहे, थोकडा आहे. अणु रेणू होणी थोकडा, तुका आकाशा आहे वडा. आणि मग आम्ही असं म्हणायचो की बाबासाहेब केवढे, आणि मग आम्ही उत्तर द्यायचो की बाबासाहेब हे आकाशा एवढे. पण ते विधान सुद्धा काही वर्षांच्या पूर्वी मला बदलावं लागलं. याचं कारण असं आहे की आपले जे केदारे, त्यांचे नातू सुयोग, त्यांनी एक गीत असं लिहिलं आणि एका जयंतीमध्ये त्यांनी गीत पेश केलं. ते गीत असं होतं की आकाशाचे स्वप्न बघा आहे केवढे, आकाशाला वाटे व्हावे भीमा एवढे. असं त्यांनी ती कन्सेप्ट आणखीन बदलून टाकली. त्यामुळे मी असं म्हटलं की मला फार काही गोष्टी सांगायच्या आहेत, मला फार काही गोष्टींच्या बद्दल बोलायचं आहे, पण त्या सगळ्यांच्या बद्दल त्याला स्पर्श न करता म्हटल्याप्रमाणे टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, की ही जी घटना समिती जिच्यामध्ये बाबासाहेब आले आणि तिच्यामध्ये झालेले त्यांचे जे स्पीचेस आहेत, द फर्स्ट अँड फॉरमोस्ट वॉज ऑन 17th डिसेंबर 1946. की असं म्हणजे दादा धर्माधिकारी किंवा काही गांधीयन लोकांनी लिहून ठेवले की आम्ही बाबासाहेबांना तोपर्यंत बघितलं सुद्धा नव्हतं समोरासमोर, आणि आम्ही त्यांच्याबद्दल वाचलं होतं किंवा त्यांच्याबद्दल जरा आम्ही ऐकलं होतं. आणि काही तर मेंबर असे तयारीत होते की जर त्यांनी गांधीजींच्याबद्दल, नेहरूंच्याबद्दल, पटेलच्याबद्दल काही जर बोललं तर ते त्यांच्यावरती आक्रमकपणे जाणार होते, अशी त्यांची तयारी होती. आणि जेव्हा त्यांचं नाव पुकारलं, जसं आपण सांगितलं सकाळी 9 डिसेंबरला, आणि बाबासाहेब म्हटले की 2 अडचणी आहेत. की एक तर यादी अशी होती की मला वाटलं की उद्या परवा माझा नंबर येणार, त्यामुळे मी तयारीत नव्हतो. आणि दुसरी अडचण म्हणजे तुम्ही 10 मिनिटाची मला मर्यादा घालून दिलेली, तरीसुद्धा मी बोलतो. आणि मग ते जे बोलले, त्यांच्या काही चरित्रकारांनी असं त्याचं वर्णन केलं त्या भाषणाचं, अ स्पेल ऑन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. भारताच्या संविधान सभेवरती बाबासाहेबांनी गारूड करून टाकलं. आणि त्याच्यातला एक भाग जो आदरणीय वक्ते आपण म्हणजे डॉक्टर सूर्यवंशींनी या ठिकाणी त्याला स्पर्श केलेला आहे की स्ट्रॉंग सेंटर त्याच भाषणामध्ये. पण त्याच्यातले 2 भाषण म्हणजे त्याच्यातले 2 उल्लेख हे फार खास आहे. त्याची मला आठवण सारखी प्रकर्षाने होत असते की त्या भाषणामध्ये जे 2 गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या त्या तारखेला 17 डिसेंबर 1946ला, की बाबासाहेब असं म्हटले की टुडे, म्हणजे आज 17 डिसेंबर 1946ला, वी आर ए ग्रुप ऑफ वॉरिंग कॅम्प्स. एकमेकांच्या विरोधात लढणाऱ्या जशा युद्धाच्या छावण्या असतात तशा आपण आहोत. आणि मग त्यांनी असा आशावाद व्यक्त केला की एक दिवस असा येईल की या सगळ्या युद्धाच्या छावण्या मोडून पडतील आणि भारत एक राष्ट्र म्हणून तयार होईल. यानंतर आजच्या या संमेलनाध्यक्ष डॉक्टर SK गजबे साहेब या आजच्या संपूर्ण सत्राचं जे समारोप आहे ते करणार आहेत. संमेलनाध्यक्ष आपलं भाषण करतील. 1-2 मी मुद्दे माझ्या याच्यातनं मी अध्यक्ष भाषणामधनं थोडंसं मांडण्याचा प्रयत्न करेल. की बाबासाहेबांचं जे साहित्य आहे ते अथांग सागरासारखं आहे, महासागरासारखं आहे. आणि त्या साहित्याचा उपयोग फक्त साहित्य म्हणून देशाच्या उपयोगाकरता किंवा समाजाच्या उपयोगाकरताच
उपयोगाकरताच आहे एवढ्यापुरतं मी थांबणार नाही. तर हा मानव जगातला कुठलाही असो, जगातला तो अमेरिकेचा असो, रशियाचा असो की भारताचा असो, त्या मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये जी उलाढाल होत असते, त्याचं दैनंदिन जीवनामध्ये त्याला त्याचं कल्याण करायचं जर असेल तर मी प्रामुख्याने आज तुम्हाला म्हणू शकेल की बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान आणि त्यांनी निर्माण केलेले साहित्य आमच्या मानवी जीवनाच्या कल्याणामध्ये तेवढंच आम्हाला हातभार लावणार आहे आणि तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याचं एक मी उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो की आज सकाळपासनं आम्ही डेमोक्रेसीवर खूप चर्चा केली, आता शेवटपर्यंत लोकशाही आणि लोकशाहीचे मूल्य पण आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये घोडेस्वार सरांनी प्रत्येक म्हणजे प्रिॲम्बलच्या सकाळच्या उद्देशिका रिडिंगपासनं तर त्यांनी आपली केलेली मांडणी, त्या मांडणीमध्ये लिबर्टी, इक्वेलिटी आणि फ्रॅटर्निटी म्हणजे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या मूल्यांचा वारंवार वापर झालेला आहे, वारंवार उल्लेख झालेला आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. रशियामध्ये जेव्हा ऑक्टोबर रिव्हॉल्युशन झाली 1917मध्ये, त्यावेळी तिथे एक उद्घोष करण्यात आला होता की या क्रांतीनंतर आमच्या देशामध्ये कुणीही माणूस उपाशी राहणार नाही. म्हणजे अन्न, वस्त्र व निवारा या मानवी जीवनाला आवश्यक असणाऱ्या ज्या बेसिक गरजा आहेत त्याची पूर्तता करण्याची एक हमी रशियाच्या त्या क्रांतीमधनं देण्यात आली होती. पण त्यापूर्वी आपण पाहतो की फ्रान्समध्येही क्रांती झालेली आहे आणि त्या क्रांतीचा उल्लेख, त्या क्रांतीमधनं लिबर्टी, इक्वेलिटी आणि फ्रेटर्निटी याचा उद्घोष त्या क्रांतीमध्ये झाला. त्या क्रांतीमध्येही ती मांडणी करण्यात आली की आमचं सरकार जर सत्तेत आलं तर आम्ही मनुष्याला त्याचं स्वातंत्र्य बहाल करू, त्याची फ्रॅटर्निटी त्याला बहाल करू आणि इक्वेलिटी आम्ही बहाल करू. संविधान सभेमध्ये जेव्हा डिबेट सुरू होते तेव्हा एका मेंबर ऑफ पार्लमेंटनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या भाषणामधनं, या कॉन्स्टिट्यूशन डिबेटमधनं वारंवार लिबर्टी, इक्वेलिटी आणि फ्रॅटर्निटीचा वापर करत आहात, उल्लेख करत आहात, तर तुम्ही असं नवीन काय सांगत आहात आम्हाला? 1700च्या दशकामध्ये फ्रान्समध्ये जी क्रांती झाली त्यांनी हाच उद्घोष केला होता, मग तुम्ही नवीन काय देता? तेव्हा त्या मेंबर ऑफ पार्लमेंटला नम्रपणे उत्तर देताना बाबासाहेब अगदी प्रामाणिकपणे म्हणतात की मला अलीकडे झालेल्या या 17व्या दशकामध्ये जाण्याची गरज नाही. माझे मास्टर ज्यांनी 2500 वर्षापूर्वी मानवी जीवनामध्ये मनुष्याच्या कल्याणाकरता एक महत्त्वाचे जे मानवी मूल्य दिले आणि ते मानवी मूल्य होते समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व. मी माझे हे मानवी मूल्य मनुष्याच्या जीवनाकरता, त्यांच्या कल्याणाकरता मी माझ्या भगवान बुद्धांच्या, माझ्या मास्टरपासून घेतलेलं आहे. मला अलीकडे झालेल्या क्रांतीकडे जायची गरज नाही. आणि म्हणून जेव्हा रशियामध्ये क्रांती झाली तेव्हा त्यावर लगेचच्या लगेच बाबासाहेबांनी कुठलंही कॉमेंट्स केलं नाही, कारण जगामध्ये एक नवीन संदेश पसरायला लागला होता की रशियाच्या या क्रांतीमुळे एका नवीन साम्यवादाचा उदय झालेला आहे. त्यावर बाबासाहेबांनी कुठलंही कॉमेंट्स केलेलं नव्हतं लगेचच्या लगेच. पण 1919मध्ये कॉमेंट्स करताना ते म्हणतात, मला रशियाच्या साम्यवादाच्या विरोधात जायचं नाही, पण रशियाचा साम्यवाद हा मनुष्याला परिपूर्ण करणारा नाही, त्यामुळे मी मनुष्याकडे बघत असताना मला मनुष्य हा परिपूर्ण हवा आहे आणि म्हणून अन्न, वस्त्र व निवारा या बेसिक गरजा जरी मनुष्याला मिळाल्या तरी तो मनुष्य म्हणून परिपूर्ण होईल असं मी मान्य करत नाही. तर मी त्या मनुष्याला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे मूल्य जर त्याला मिळाले तर त्याच्या खऱ्या जीवनामध्ये, त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याच्या जीवनाचा एक मार्ग मिळेल आणि त्याचं कल्याण होऊ शकेल. आणि म्हणून मी म्हणतोय की मनुष्याला अन्न, वस्त्र व निवारा या मूल्याबरोबरच त्याला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या मूल्यांची गरज आहे. आणि त्यावेळी बाबासाहेबांना याची जाणीव नव्हती की कधी काळी भारताचं संविधान लिहिण्याची मला संधी मिळेल आणि त्या संविधानाच्या माध्यमातून याच मूल्यांची नीव मी माझ्या संविधानामध्ये घालेल. तरीसुद्धा त्यांनी त्या मूल्यांचा उल्लेख त्या काळामध्ये केलेला होता. आणि आज आपण पाहतो की रशियाच्या त्या क्रांतीमध्ये केलेला तो उद्घोष तो मनुष्याला परिपूर्ण करणारा ठरला नाही. आणि त्याकरता अशा प्रकारचे साहित्य संमेलनं
घेण्याची गरज पडत आहे. तर हे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. फक्त असं नाही की कांबळे साहेबांनी काल खूप परिश्रम घेतला किंवा त्यांच्या टीमनी लासुरे साहेब वगैरे सगळे हे लोक टीमवर्क झालेले आहेत, त्यांनी मदत केली किंवा काम केलं म्हणून हे साहित्य संमेलन यशस्वी झालं अशातला भाग नाही. तर ही प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे. आम्ही म्हणू की या प्रक्रियेला तुमच्या सगळ्यांनी जे भरभरून जो आज प्रतिसाद दिला, या प्रतिसादाचा आम्ही स्वागत करतो, तुम्हाला धन्यवादही देतो. आणि ही प्रक्रिया सतत निरंतर पुढे चालावी, पुढे पुढे जात राहावी ही अपेक्षा तुमच्याकडनं करतो. आणि आमच्या या सगळ्या सहयोगी संस्था आणि VIP आणि ONGCचे आमचे पराग रामटेके इथे आहेत, त्यांना सगळ्यांना तुम्ही ज्या प्रकारे सहकार्य केलं, फ्युचरमध्ये तुम्ही सहकार्य कराल ही तुमच्याकडनं अपेक्षा करतो. आणि मी माझं अध्यक्षीय भाषण इथेच थांबवतो. जय भीम. अखिल भारतीय डॉक्टर आंबेडकरी साहित्य संमेलन 2026 मुंबई इथे पहिल्यांदा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाळा मुंबई इथे आयोजित केलेले आहे आमच्या संस्थेने आणि ते संपन्नसुद्धा झालेले आहे. तर हा समारोपाचा कार्यक्रम हा शेवटचाच असतो. तर याचे जे आहे पहिल्या सत्रामध्ये विषय आहे डॉक्टर बाबासाहेबांचे प्रांतीय वित्त तत्त्वज्ञान, वक्ते डॉक्टर SK इंगोले साहेब. हे सर्व महान विद्वान लोक आहेत, यांचं सर्व मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि ते उपस्थित झालेले आहे. मी त्यांना आमच्या संस्थेतर्फे धन्यवाद देतो. त्यानंतर आमचे नागपूरचे डॉक्टर देवीदासजी घोडेस्वार प्राध्यापक सर, ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत, आंबेडकरी विचारवंत आणि डिबेट्सचे 10 खंडाचे ट्रान्सलेटर आहेत ते. तर त्यांची संविधानावर मास्टरी आहे. ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि आपले विचार त्यांनी प्रकट केले. मी त्यांनासुद्धा आमच्या संस्थेतर्फे धन्यवाद देतो. त्यानंतर आमचे तिसरे सत्र डॉक्टर प्रदीप आगलावे सर, ते सुद्धा आपणा सर्वांचे परिचित आहेत. ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनी आपले विचार आपल्यासमोर प्रकट केलेले आहेत. त्यांचे सुद्धा मी आपल्या संस्थेतर्फे स्वागत करतो. त्यानंतर माननीय D. सिद्धार्थ सूर्यवंशी साहेब प्राचार्य, हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांचे तत्त्वज्ञानातून कल्याणकारी राज्य या विषयावर आपले विचार प्रकट केलेले आहेत. त्यांचे सुद्धा मी धन्यवाद करतो. या ठिकाणी जे समीक्षक आहेत D. सरोज डांगे मॅडम PhD, त्यांचे सुद्धा ह्या उपस्थित झालेले आहेत. समीक्षक म्हणून डोंगरगावकर सर उपस्थित झालेले आहेत. त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आपल्या संस्थेच्या वतीने स्वागत करतो. त्यानंतर समीक्षक म्हणून ॲडव्होकेट अरुण सुरवाळे साहेब, हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांनी आपले विचार प्रकट केले आहेत. त्यांचे सुद्धा संस्थेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. त्यानंतर चौथ्या सत्रामध्ये समीक्षक म्हणून ॲडव्होकेट संगराज रुपवते साहेब, हे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि आपल्या ज्या सर्वांचे मनं त्यांनी जिंकलेले आहेत, त्यांचे सुद्धा संस्थेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. त्यानंतर अध्यक्षीय भाषण माननीय डॉक्टर प्राध्यापक SK गजभिये सर यांनी सर्वांचं जे गोषवारा, हे सर्वांच्या विचारांचा गोषवारा या ठिकाणी संक्षिप्तपणे प्रकट केलेला आहे. मी त्यांचे सुद्धा मनपूर्वक आपल्या संस्थेच्या वतीने स्वागत करतो. सहयोगी जे टीम आहेत आमचे, ऑल इंडिया SC ST कल्याणकारी कर्मचारी संस्था ONGC मुंबई, व्हॉइस ऑफ इंडिजिनस पीपल फॉर जस्टिस अँड पीस आणि RSPM सत्याग्रह कॉलेज D. डोंगरगावकर दौलतराव गुलाजी जाधव ट्रस्ट मुंबई, धम्मोपासिका संघ, दैनिक वृत्त सम्राट, GG एज्युकेशन, पॅरामेडिकल सायन्स ठाणे,
आंबेडकराईट हिस्ट्री असोसिएशन, मुंबई विद्यापीठ ॲडव्होकेट कॅम्पिंग फॉर जस्टिस. आणि या ठिकाणी आमच्या किशोर कांबळे साहेबांनी भरपूर परिश्रम केलेला आहे कार्यक्रम यशस्वीतेकरता. मी त्यांचंसुद्धा संस्थेच्या वतीने स्वागत करतो. त्यानंतर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉक्टर संदेश वाघ साहेब आणि औषमान गजानन लासुरे अधिवक्ता मुंबई उच्च न्यायालय यांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो. आणि अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम इथेच संपन्न झाला असे मी घोषित करतो.